उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावले असल्याने ओबीसी समाज आक्रमक. अंबडमध्ये बंदची हाक तर वडीगोद्री येथे रास्ता रोको आंदोलन. अंबड तालुक्यातील वडीगोद्री इथं मागील 7 दिवसांपासून लक्ष्मण हके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचावसाठी आमरण उपोषण सुरू केलेलं असून आज बुधवारी सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता हके यांची प्रकृती ढासळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावरून ओबीसी समाज बांधव आक्रमक होत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 52वर अचानकपणे रास्ता रोको करून टायर जाळले. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती. गोंदी पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी ओबीसी नेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. तर हके यांच्या समर्थकांनी अंबडमध्ये बंदची हाक देत यळकोट यळकोट जय मल्हार, आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देत शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन दिले. दरम्यान आज उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असल्याने ओबीसी समाज आक्रमक. दादा काय सांगणार, आज बंद पुकारण्यात आलेला आहे, या ठिकाणी तुम्ही निवेदन देखील देणार आहे, काय नेमकी मागणी तुमची? घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या 340व्या कलमामध्ये सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या ओबीसी समाजाला आरक्षण दिलेले आहे आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की जो समाज मागास नाही आहे त्याला मागास म्हणून आरक्षण देता येत नाही. तरी काही लोकांचा अट्टहास आहे की आम्हाला सामाजिकदृष्ट्या मागासलेलं ओबीसींचंच आरक्षण पाहिजे. त्यांना आर्थिकदृष्ट्या असलेलं मागास आरक्षण दिलेलं आहे तरी ते आरक्षण ते घ्यायला तयार नाही आणि ओबीसींचा हक्क मारण्यासाठी ते इथं आपली या ठिकाणी दादागिरी चालू आहे. आणि या दादागिरीच्या विरोधामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हके असतील, नवनाथ वाघमारे असतील, हे मागच्या 6 दिवसापासून प्राणांतिक उपोषणासाठी त्या ठिकाणी वडीगोद्री येथे बसलेले आहेत. पण सरकार याची कुठेही गंभीरपणे दखल घ्यायला तयार नाही. सरकारने आम्हाला गृहीत धरलेलं आहे. हे सरकार ओबीसी विरोधी आहे. हे सरकार फक्त एका जातीसाठी काम करतं आहे आणि याचा आम्ही निषेध करतो की या सरकारमधल्या मंत्र्यांनी, आमदारांनी तुम्हाला एका जातीनं तुम्हाला मतदान केलेलं नाही. तुम्ही सगळ्या जातीचे प्रतिनिधी आहेत. तुम्ही एका जातीची बाजू लावून धरत असाल तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी सुद्धा तुम्हाला हिसका दाखवेल. त्यामुळं सरकारनं याची गंभीर दखल घ्यावी. यासाठी आज आम्ही अंबड शहर बंदची हाक टाकलेली आहे आणि इथून पुढेही आम्ही तीव्र आंदोलन ओबीसीसाठी करणार आहोत जर सरकारने आमची दखल घेतली नाही तर. तहसीलदारांना